आपण घरच्याच साहित्यापासून स्ट्रॉबेरीचा केक कसा बनवतात ते बघणार आहे। चला तर मग वेळ न घालवता स्ट्रॉबेरी केक बनवायला घेऊया। पण त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल, अजून माझ्या चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा। त्याच्याबरोबर बेल आयकॉनचं बटन आहे तेही क्लिक करा, म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल। स्ट्रॉबेरीचा केक बनवायला आहे। 10 स्ट्रॉबेरी मी बारीक कापून घेतले, स्वच्छ धुवून एका पॅनवर टाकून त्यात 1 वाटी साखर टाकून त्याचा आपल्याला क्रश बनवून घ्यायचा आहे। स्ट्रॉबेरी क्रश छान अशी स्ट्रॉबेरी नरम पडेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे 4 ते 5 मिनिटं। छान अशी नरम झाली स्ट्रॉबेरी की आपल्याला ती चमच्याच्या उलट्या साईडनी स्मॅश करून घ्यायची आहे, किंवा तुम्ही पावभाजी स्मॅशरनी पण स्मॅश करून घेऊ शकता। छान असा त्याचा क्रश तयार होतो। एकदम पण आपल्याला बारीक नाही करायचं आहे। जेव्हा आपण केकचं बॅटर बनवणार त्यात आपल्याला हे टाकायचं आहे। 5 ते 6 मिनिटात असा हा स्ट्रॉबेरी क्रश तयार होतो। आता गॅसची फ्लेम बंद करून आपल्याला हे थंड करून घ्यायचं आहे मिश्रण। आता दुसऱ्या साईडला मी असं पीठ तयार करून घेते बॅटर केकसाठी। 1.5 वाटी मी मैदा घेतला आहे, त्यात पाव चमचा खायचा सोडा टाकते मी, बेकिंग सोडा, पाव चमचा बेकिंग पावडर टाकायचे। हे तिन्ही मिश्रण आपल्याला छान असे मिक्स करून चाळून घ्यायचे। चाळून घेऊन आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं चमच्यानी, मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा मिक्स करून मी हे दुसऱ्या भांड्यात काढून ठेवते। ह्याच भांड्यात मी बॅटर तयार करणार आहे, म्हणून मी अमूल बटर घेतलं आहे, थोडंसं मेल्ट करून घेतलं आहे त्याला। अमूल बटरला 2 चमचे अमूल बटर घेतलं आहे, 2 चमचे दही घेतलं आहे। छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दही आणि अमूल बटर। त्याच्यात ही पिठी साखर टाकते मी 1 वाटी, ती पण आपल्याला छान ह्यात मिक्स करून घ्यायची आहे। एकाच दिशेने असं छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला। पिठी साखर छान बटरमध्ये वितळली की त्यात आपल्याला 1.5 वाटी मैदा टाकायचा आहे। मैदा, बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा जे आपण चाळून घेतलेला ते टाकून मिक्स करून घेते मी। मिक्स झाल्यावर त्यात गरजेनुसार आपल्याला दूध टाकायचं आहे। 1.5 कप मला दूध लागलं आहे। आधी थोडंसं दूध टाकायचं आहे, म्हणजे मैद्याला गोळे पकडत नाही। छान असं बॅटर मिक्स झाल्यावर त्यात वरून दुसरं दूध टाकायचं आहे। असं आपलं घट्टसर बॅटर आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। आता ह्याच्यात जो आपण स्ट्रॉबेरीचा क्रश तयार केला होता तो टाकणार आहे। तो टाकून छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यात तुम्ही खायचा रंग टाकायचा असेल तुम्हाला तो पण टाकू शकता, थोडासा चिमूटभर लाल रंग, पण मी नाही वापरला आहे। छान असा आपला स्ट्रॉबेरीचा पण रंग छान आला आहे। छान हे मिक्स करून घेतलं आहे। एकाच दिशेने छान आपल्याला फेटून घ्यायचं आहे। मोल्ड पण मी तयार करून ठेवलं आहे, त्यात मोल्डच्या मापाचं आपल्याला बटर पेपर लावून घ्यायचं आहे। ओव्हन पण प्रीहीट करून घेतलं आहे मी 180 डिग्रीवर। 15 मिनटं प्रीहीट करून घ्यायचं आहे ओव्हन। मायक्रोवेव्ह किंवा तुम्ही डायरेक्ट कुकरमध्ये किंवा टोपात पण करू शकता। जाळी ठेवून त्याच्यावर हे भांडं ठेवून आपल्याला अर्धा तास स्टीम करून घ्यायचं आहे। आज आपण मायक्रोवेव्हमध्ये करणार आहे। मायक्रोवेव्ह मी 180 डिग्रीवर 10 मिनटं प्रीहीट करून घेतलं आहे। आता 180 डिग्रीवरच आपल्याला हा केक बेक करून घ्यायचा आहे। 30 मिनटं लागतात केक बेक व्हायला। मी 10 मिनटावर लावून घेते, म्हणजे मध्ये आपल्याला चेक करायला मिळेल झालं आहे की नाही। छान असा आपला 30 मिनटावर केक छान असा फुलला आहे, बघू शकता तुम्ही। आता त्याला काढून आपण चेक करूया, सुरी साफ येते म्हणजे आपला केक तयार आहे। आता याला थंड करूया आपण, तोपर्यंत वरचं आपण क्रीम बनवून घेऊया। त्यासाठी मी हे स्ट्रॉबेरी मिक्सरला वाटून घेतले। 10 स्ट्रॉबेरी फ्रेश क्रीम घेऊन छान असं फेटून घेतलं आहे। त्याच्यात आपल्याला 2 चमचे पिठी साखर टाकायचे, म्हणजे क्रीम आपलं छान असं गोड होतं। पिठी साखर टाकून पण आपल्याला छान फेटून घ्यायचे। त्याच्यानंतर हे स्ट्रॉबेरीचं जे मिश्रण आपण मिक्सरला वाटून घेतलेलं ते पण टाकायचं आहे। छान मिक्स करून घ्यायचं, म्हणजे एकजीव होतं सर्व स्ट्रॉबेरीचं मिश्रण आणि क्रीम, आणि कलर पण छान येतो गुलाबी असा। आता केक असा मधून मी कट करून घेतला आहे स्लाइस करून। आता वरून आपल्याला त्याला क्रीम लावून घेऊया। आतून क्रीम लावलं की नंतर त्याच्यावर परत आपल्याला दुसरा स्लाइस ठेवायचा आहे। जो कापून घेतला आहे तो उलट्या साईडने मी ठेवला आहे, म्हणजे फुगूर साईड आतमध्ये जाते। आता वरून पण आपल्याला
क्रीम लावून घ्यायचं आहे. छान असं भरभरून क्रीम लावते मी. खूप छान लागते. छान झाले टेस्ट क्रीमची एकदम स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये. सर्व साईडने व्यवस्थित क्रीम लावून घेते मी. आणि ही स्ट्रॉबेरी ठेवून मी छान असं डेकोरेट केलं आहे. कसा वाटला तुम्हाला हा स्ट्रॉबेरीचा केक कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आवडला असेल तर एक लाईक शेअर नक्की करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील.